श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान, भरून जा, पण या 4 ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका. कारण तुमच्या आयुष्यात सध्या अशा काही अदृश्य शक्तीचा खेळ सुरू झाला आहे, ज्याची कल्पना सामान्य बुद्धीला येणे अशक्य आहे. साक्षात राहू आणि शनीची सावली तुमच्या नशिबाच्या पलटावर पडली असून तुमच्या एका चुकीच्या पावलावर नियती डोळे लावून बसली आहे. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही सुरळीत चालले आहे, पण हा शांत दिसणारा समुद्र एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकतो. आजचा हा इशारा तुमच्यासाठी केवळ माहिती नाही, तर तुमचे प्राण व प्रतिष्ठा वाचवणारा एक जीवनरक्षक मंत्र आहे. जर तुम्ही चुकूनही या 4 भयानक ठिकाणी गेलात, तर तुमच्या 7 पिढ्यांची पुण्याई एका क्षणात नष्ट होईल आणि तुम्हाला सावरण्यासाठी साक्षात देवही खाली येणार नाही. इतकी कठीण परिस्थिती ओढू शकते. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या स्वभावातील अतिदयाळूपणा आणि इतराच्या भल्यासाठी धावून जाण्याची वृत्ती सध्या तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू असताना राहू 5व्या स्थानी बसून तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशावेळी ज्या ठिकाणी तुमचे जाणे शास्त्राने निषिद्ध मानले जाते, तिथे पाऊल ठेवणे म्हणजे स्वतःहून मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. तुमच्या पाठीमागे तुमचे शत्रू असा काही सापळा रचत आहेत की तिथून बाहेर पडताना तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडून पडेल. तुमचे हसते खेळते घर स्मशानासारखे शांत होऊ नये आणि तुमच्या मुलाबाळाच्या भविष्यावर काळी नजर पडू नये असं वाटत असेल तर या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची महाचूक करू नका. कुंभराशीच्या जातकानो, लक्षात ठेवा की ब्रह्मांडात ऊर्जेचा खेळ सतत सुरू असतो व तुमची रास सध्या नकारात्मक ऊर्जेला अत्यंत लवकर खेचून घेण्यास स्थितीत आहे. तुम्ही कितीही मोठे तांत्रिक उपाय केले, लाखो रुपये पाण्यात घातले, तरी तुम्ही त्या प्रतिबंधित ठिकाणी गेला तर तुमचा राहू इतका बेकाबू होईल की शनिदेवही तुम्हाला फळ देताना हात आखडता घेईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी श्वासाइतकेच महत्वाचा आहे, कारण यात दडलेले रहस्य तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकते किंवा कायमचे बंद करू शकते. अहंकार बाजूला ठेवून आणि मनातील सर्व शंका काढूनच एकाग्रतेने या 4 ठिकाणाबद्दल जाणून घ्या, कारण तुमचे एक सावधान सावधान पाऊल तुम्हाला करोडपती बनवू शकते किंवा एक चुकीचे पाऊल तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. तर कुंभ राशीच्या जातकानं, तुमच्या स्वभावात मुळातच एक प्रकारचा न्यायप्रियपणा असतो आणि कोणावरही अन्याय होताना पाहणे तुम्हाला सहन होत नाही. पण सध्या तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू आहे आणि राहू तुमच्या 5व्या स्थानी बसून तुमच्या बुद्धीवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अशाच ठिकाणी ह्या येणाऱ्या 7 दिवसात जर कुठे 2 गटात भांडणं झाली, रस्त्यावर वाद सुरू झाले किंवा कुणाच्या घरात मोठे भांडण चालले, तर ते मध्यस्थी करायला चुकूनही जाऊ नका. पहिली गोष्ट, तुमची चांगली भावना असून देखील तिथली नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती असा काही प्रभाव पाडेल की भांडणारे बाजूला राहतील आणि तो सर्व दोष सर्व रोज तुमच्या अंगावरती येईल. विनाकारण कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या चढाव्या लागण्याची किंवा पोलीस कोठडीची हवा खाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कुंभराशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की सध्याची ग्रहस्थिती सांगते की तुमचे रक्त सांडण्याचे योग बनत आहेत आणि ह्या येणाऱ्या 7 दिवसात तुम्ही केवळ तमाशा पाहायला जरी तिथे थांबलात, तरी एखादा उडता तीळ तुमच्या काळजाला आरपार छेदून जाऊ शकतो. ज्या वादाची तुमच्या दुरान्यावे संबंध नाही, त्या वादात तुमचे नाव गोवले जाईल आणि तुमची वर्षानुवर्षाची कमावलेली प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळेल. तुमचे शत्रू या संधीची वाट पाहत आहेत मित्रांनो, की कधी तुम्ही एखादी चूक करताय आणि ते तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडवते. एकदा का तुम्ही चक्रव्यूहात अडकलात, तर तेथून बाहेर पडताना तुमचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले जाईल आणि तुमच्या कुटुंबाला लोकांसमोर मान खाली घालून जगावे लागेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानं स्वतःच्या रागावर भानावर ताबा ठेवणे हेच सध्या तुमच्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे. समोर किती मोठा अन्याय होत दिसला तरी, किती जवळचा मित्र मदतीसाठी ओरडत असला तरी, या येणाऱ्या 7 दिवसात वादाच्या ठिकाणापासून 100 हात लांब राहणे हिताचे आहे. तुमचा एक चुकीचा शब्द किंवा तिथे असलेली तुमची उपस्थिती तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबाला कायम फासू शकते. तुमच्या मुलाबाळाचं भविष्य आणि तुमची स्वतःची सुरक्षा धोक्यात येऊ नये असं वाटत असेल, तर जिथे वादाची ठिणगी पडेल तिथे मुकाट्यानं काढता पाय घा. हा केवळ सल्ला नाही, तर तुमच्या आयुष्याचा महाबळी टाळण्यासाठी दिलेला साक्षात ईश्वरी संकेत आहे असं समजा. तर दुसरा संकेत, जसं की कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या शुद्धतेचा आणि सात्विकतेचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु तुमच्या सभोवतालचे काही विषारी मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला अधोगतीकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. हे येणाऱ्या 7 दिवसात साक्षात नैसर्गिक ऊर्जेचा समतोल बदलत आहे. पण जर तुम्ही चुकूनही अशा ठिकाणी गेला जिथे मांस शिजवले जाते किंवा जिथे मद्यपानाचा
शहरात धिंगाणा सुरू असतो तर तिथे तुमच्या नशिबावर कायमचा काळोख पसरेल. कुंभ राशी वायू तत्वाची रास असल्याने तुम्ही वातावरणातील नकारात्मक ऊर्जा अत्यंत वेगाने शोषून घेता. अशा तामसिक ठिकाणी केवळ दुर्गंधित नसते तर तिथे नीच प्रवृत्तीच्या प्रेतलहरी आणि दरिद्रता सक्रिय असते, जी तुमच्या आभामंडळाला, तुमची जी ऑरा आहे त्याला एका प्रकारचं दूषित करू शकेल. कुंभ राशीच्या जातकावरून लक्षात ठेवा की तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. वारंवार कोणाचे तरी आरोग्य बिघडत चाललंय. याचे मुख्य कारण म्हणजे अशा अपवित्र ठिकाणी भेट हेच असू शकतं तुमचं. ह्या येणाऱ्या 7 दिवसात त्यामुळे तुम्ही स्वतः मांस मदिरा सेवन करत नसतानाही जर तुम्ही अशा घरात हॉटेलमध्ये बसला जिथे सर्व चालते तर तिथल्या नकारात्मक लहरी तुमच्या कपड्यासोबत किंवा विचारासोबत तुमच्या घरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुमच्या घरातील मंगलमय वातावरण बाधित होते आणि तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्यावरतून निघून जाते. ज्या ठिकाणी प्राण्याची हत्या होते, जिथे बुद्धी भ्रष्ट करणारे पेय प्यायले जातात, तिथे राहूचा अकराळ विक्राळ प्रभाव असतो आणि तो तुमच्या पंचम भावातील राहूला अधिक हिंसक बनवून तुमच्या मुलाबाळाच्या भविष्यावर घाला घालू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वतःला मॉडर्न समजण्याच्या नादात किंवा मित्राचा शब्द राखण्यासाठी या येणाऱ्या 7 दिवसात अशा ठिकाणी जाण्याची अजिबात चूक करू नका, अन्यथा तुम्हाला 2 वेळेच्या भाकरीसाठी तरसावे लागेल. तुमची सात्विकता हे तुमची ढाल आहे मित्रांनो. जरी ढाल तुटली तर शनिदेवाचा दंडाधिकारी अवतार तुम्हाला कशी शिक्षा देईल हे यातून सावरण्यासाठी तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील. दवाखान्याची लांबच लांब बिले किंवा कोर्टाच्या नोटीशी टाळायच्या असतील तर अशा अपवित्र उंबरठ्यावर पायी ठेवू नका. तुमची प्रगती आणि कुबेराचा आशीर्वाद केवळ सात्विक मार्गाने तुमच्याकडे येणार आहे हे ध्यानात ठेवा आणि अशा नरक सदृश्य ठिकाणीचा त्याग मात्र करा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावात एक मोठा दोष आहे. तो म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुपिते त्यांच्यासमोर उघडी करता. पण सावधान, तुमच्या ओळखीच्या वर्तुळात असे काही आस्तींचे साप आहेत जे तुमच्या प्रगतीवर पागलांसारखे जळत आहेत. ह्या येणाऱ्या 7 दिवसांत अशा लोकांच्या घरी जाणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे नशीब त्यांच्या हवाली करण्यासारखे आहे. कुंभ राशीची प्रगती पाहून ज्यांच्या पोटात गोळा येतो अशा लोकांच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा असा काही संचार असतो की तिथले एक साधे पाणी पिणेही तुमच्यासाठी विष ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की ह्या येणाऱ्या 7 दिवसांत ऊर्जा पातळीचा खेळ अत्यंत तीव्र आहे. जे लोक गुप्तपणे करणीबाधा किंवा तोडग्यांवर विश्वास ठेवतात ते या काळात दुसऱ्याची बरकत चोरण्यासाठी टपून बसलेले असतात. जर तुम्ही अशा लोकांच्या घरी चुकूनही पाऊल ठेवले तर तिथल्या भिंतींना आणि वातावरणाला चिकटलेली अधोगतीची काळी सावली तुमच्या आभामंडळाला औरा विळखा घालेल. तुमचे हसते खेळते घर अचानक स्मशानासारखे शांत होईल. व्यवसायात न समजणारे मोठे नुकसान होईल आणि तुमच्या बुद्धीवर असा काही पडदा पडेल की तुम्ही स्वतःच्या विनाशाचे निर्णय घेऊ लागाल. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वतःच्या प्रगतीचा आणि यशाचा ढिंडोरा अशा लोकांसमोर पिटणे बंद करा जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या विनाशाची प्रार्थना करतात. ह्या येणाऱ्या 7 दिवसांत तुमची सात्विकता आणि तुमची कुलदेवी तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे. पण जर तुम्ही अशा नकारात्मक घरात गेलात तर तुमच्या नशिबाचे सर्व पुण्य ते लोक चोरून नेतील. तुमची मुले वारंवार आजारी पडत असतील किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येत असतील तर समजून जा की तुम्ही कोणातरी चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहात. तुमची प्रतिष्ठा आणि संपत्ती वाचवायची असेल तर अशा जळक्या लोकांशी ह्या येणाऱ्या 7 दिवसांत पूर्णपणे संपर्क तोडून टाका. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्याच्या काळात तुमची रास एका अशा वळणावर आहे जिथे अदृश्य बाधा आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुमच्यावर सर्वात जास्त पडू शकतो. या येणाऱ्या 7 दिवसांत निसर्गातील ऊर्जा पातळीत मोठे बदल होत आहेत, ज्याचा फायदा काही अघोरी विद्या आणि तांत्रिक शक्तींचे लोक घेत असतात. अशा वेळी रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी चुकूनही स्मशानभूमी, कब्रिस्तान किंवा निर्जन ठिकाणांवर जाण्याचे धाडस करू नका. कुंभ राशीच्या व्यक्तींचे प्रभामंडळ ऑरा सध्या संवेदनशील आहे, त्यामुळे तिथली जड आणि भटकती नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते, ज्यामुळे तुम्हाला भयानक स्वप्ने पडणे किंवा विनाकारण भीती वाटू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात मोठा धोका हा रस्त्यांवरील चौक आणि तिठ्यांवर असतो, जिथे लोक आपली पीडा आणि संकट टाळण्यासाठी लिंबू, मिरची, नारळ किंवा काळे बाहुले टाकतात. या येणाऱ्या 7 दिवसांत जर तुमचा पाय चुकूनही अशा वस्तूंवर पडला तर त्या व्यक्तीचे सर्व संकट आणि कंगाली तुमच्या नशिबाला चिटकेल. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या तुमच्या कर्माचा हिशोब घेत आहे आणि अशा परिस्थितीत झालेली ही एक चूक तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालू शकते. तुमच्या घराची बरकत अचानक थांबली असेल तर समजून जा
की तुम्ही अशाच एखाद्या नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली आला आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वतःच्या सुरक्षेसाठी ह्या येणाऱ्या 7 दिवसांत सूर्यास्तानंतर घराबाहेर पडताना अत्यंत सावध रहा. विशेषतः जिथे 4 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जमिनीवर न पाहता चालणे तुमच्या विनाशाला आमंत्रण देऊ शकते. तुमची मुले किंवा कुटुंबातील सदस्य बाहेर जात असतील तर त्यांनाही हा इशारा नक्की द्या. लक्षात ठेवा, या जगात जितकी दैवी शक्ती सत्य आहे तितकीच आसुरी शक्तीही प्रभावी असते. तुमच्या 7 पिढ्यांचे रक्षण करायचे असेल तर अशा काळोखाच्या सापळ्यांपासून स्वतःला लांब ठेवा. यशाचा महामार्ग वजा हे उपाय करा आणि संकटातून मुक्त व्हा. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण ज्या 4 भयानक ठिकाणांबद्दल जाणून घेतले तिथे न जाणे हाच तुमच्या अर्ध्या संकटांचा शेवट आहे. पण जर तुमच्या आयुष्यात आधीपासूनच कंगाली किंवा मानसिक क्लेश असतील तर ह्या येणाऱ्या 7 दिवसांत साक्षात ब्रह्मास्त्र ठरणारे काही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तुमच्या घराचे दरवाजे लक्ष्मीसाठी उघडायचे असतील तर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि आपल्या कुलदेवीचे स्मरण करून घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. यामुळे बाहेरील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीसाठी सध्या ओम शन शनैश्चराय नमःचा जप करणे हे कोणत्याही ढाल तलवारीपेक्षा जास्त शक्ती देणारे आहे. जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर ह्या येणाऱ्या 7 दिवसांत दररोज संध्याकाळी तुळशीपाशी गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनातील राहूचा मायाजाल कापून काढेल आणि तुम्हाला अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे करून देईल. आपल्या घरात कडुनिंबाच्या पानांचा धूर करा. यामुळे घरातील आजारपण आणि मरगळ दूर होऊन एक नवीन चैतन्य निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की नियती तुम्हाला संधी देत आहे, पण त्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे. ह्या येणाऱ्या 7 दिवसांत जो भक्त खऱ्या श्रद्धेने गरिबांना अन्नदान करेल किंवा मुक्या प्राण्यांना चारा घालेल त्याच्यावर साक्षात नशिबाचा आशीर्वाद राहील. तुमचे शत्रू कितीही शक्तिशाली असले तरी तुमची सात्विकता त्यांना धूळ चारेल. अहंकार सोडा आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे नियम पाळा. जर तुम्ही हे सर्व नियम पाळले तर तुमचे आयुष्य इतके वेगाने बदलेल की जग तुमच्या प्रगतीकडे बघतच राहील. हा केवळ एक व्हिडिओ नसून तुमच्या कठीण काळात नियतीने दिलेला एक संकेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर आलेली संकटे दूर व्हावीत आणि माता राणीचा वरदहस्त तुमच्या पाठीशी कायम असावा तर उशीर करू नका. आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने लिहा, जय काली माता, जय तुळजाभवानी. आई, तुझा आशीर्वाद आम्हा कुंभ राशीच्या जातकांवर कायम राहू दे आणि आमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर कर. तुमची एक मनापासून केलेली ही कमेंट साक्षात शक्तीच्या चरणी तुमची हजेरी लावू शकते. आणि हो, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि अशाच प्रभावी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता आणि माता राणीवरील श्रद्धाच तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल. जय माता दी. साखळदंड तुटतील आणि संकटे हटतील. फक्त विश्वास ठेवा.